कितने लोग फलद्रुप है? फलद्रुप आशीषित कितने लोग हैं? कितने लोग आशीषित हैं? आप लोगों के पास भर भर के आशीष है। क्या है? भर भर के आशीष है या नहीं है? बोलो मेरे पास भर भर के आशीष है। बोलो मेरे पास भर भर के आशीष है। बोलो मेरे पास बहुत टाइप की बरकत है। हालेलुया। जब हमने पश्चाताप किया, यीशु मसीह को अपने जीवन में अपने उद्धारकर्ता के रूप में ग्रहण किया, प्रार्थना की, परमेश्वर की आशीषें हम पर आने लगी, बहुत टाइप का फल हमारे जीवन में आने लगा, बहुत टाइप की आशीषें हमारे जीवन में आने लगी। और फिर हम लोगों के पास आशीष है, बरकतें हैं, लेकिन ऐसा कुछ समय निकल गया कि हमारा आशीष कम 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 होते होते जा रहा है, या नाश होते जा रहा है, या इस लेवल तक आए थे आशीष को लेकर, अभी वो वहां तक आशीष नहीं रही, अभी डाउन हो गई, अभी कम हो गई, और छोटी हुई और छोटी हुई और कम हो गई। समझ में आ रहा है? तो ऐसे बहुत सारे लोग हो सकते हैं, या आपका ध्यान उस पर नहीं गया, और जब आप अभी सीख रहे हो या सुन रहे हो तो शायद आपको कुछ बातें याद आ जाएगी कि भाई मैं सच में ये लेवल में था, मतलब इतना अच्छा था, मेरा सब अच्छा चल रहा था, आशीषित था। अब क्या हो रहा हूं? अभी वो आशीष नहीं रही, अभी कम हो गई, अभी कम हो गई, अभी कम हो गई, अभी कम हो गई। तो क्यों? और वो कम ही करते जाना है क्या? वो आशीष कम हो गई तो उसको बढ़ाना चाहिए या कम करना है? बढ़ाना चाहिए या कम करना है? बढ़ाना चाहिए, बढ़नी चाहिए, आशीषें बढ़नी चाहिए, क्योंकि हम प्रभु के बच्चे लोग हैं, हम प्रभु की संतान है, हम उसके चुने हुए, हम उसके वारिस, उसकी निज प्रजा है, उसके अपने चुने हुए लोग हैं। 1-2 हफ्ते शायद पहले हमने सुना। तो हमारे आशीषें क्या होनी चाहिए? बढ़नी चाहिए, उसमें बढ़ोतरी होनी चाहिए। लेकिन अगर उसमें कमी हो रही है, आशीषें नीचे नीचे जा रही है, तो हमें कुछ बातों को ध्यान रखना है, जो कि हम आज परमेश्वर के वचन से सीखेंगे। ध्यान देना कि भाई क्यों मेरे आशीष कम हो रही, क्यों बढ़ नहीं रही, कैसे मैं उसको बढ़ा सकता हूं। हालेलुया। तो हम पढ़ेंगे मार्क रचित सुसमाचार, उसका 12 अध्याय 1 वचन। लवकर वाचा। मनुष्य ने क्या लगाया? दाखलता, द्राक्षाचा मळा लावला। त्या द्राक्षाच्या मळाला म्हटलंय की त्याने कुंपण घातलं. काय घातलं? कुंपण घातलं. ज्या ज्या गोष्टी त्याने करायला पाहिजे त्या डिटेल्स मध्ये तिथे सांगितलं आपल्याला. त्या सगळ्यावर जायचं नाही, किंवा माझा आजचा विषय बाकीच्या सगळ्या गोष्टीला घेऊन नाही, माझा विषय एका शब्दाला, एका गोष्टीला घेऊन आहे, आणि ते म्हणजे त्या व्यक्तीने काय केलं? द्राक्षमळा लावला आणि त्या द्राक्षमळ्याला कुंपण घातलं. काय केलं? काय घातलं? कुंपण घातलं. क्या किया उसने? बाड़ा बांधा. क्या किया? बाड़ा बांधा. तो कौन बताएगा कि उस बाड़े का, उस कुंपण का क्या मतलब होता है, या क्यों वो करना चाहिए? जल्दी फटाफट. सुरक्षिततेसाठी, त्याने चोरी करू नये म्हणून, अजून नाश होऊ नये म्हणून, आणखी है ना, मतलब सबके सही जवाब है. उसी के लिए तो बांधना है. समझ में आ रहा है? कोई चोरी ना करे, कोई नाश ना करे, कोई वो फल को लेके चुरा के नहीं लेके जाए. और इसलिए कुंपण करना बहुत क्या है, अगर मैं गलत नहीं हूं तो शायद गलत उसका 5 अध्याय 22 का, हाँ 22 काय लाईन आहे? 1 लाईन वाचा फक्त. हाँ, आत्मा के द्वारा निष्पन्न होने वाले फल. मतलब यदि प्रभु में हम लोग हैं, ध्यान देंगे सब लोग, यदि हम प्रभु में हैं, प्रभु के द्वारा उद्धार पाए लोग हैं, यदि हमारे पापों की क्षमा हुई, हमने क्षमा पाया है, तो जो प्रभु जिसकी पवित्र आत्मा हमारे अंदर वास करते हैं, तो परमेश्वर के वचन के अनुसार पवित्र आत्मा के फल भी है. फल भी है. जैसे कि अभी पढ़ा कि क्षमा, शांति, आनंद, खुशियां, और उसके आगे बहुत सारे फल है. मतलब फल देने वाला एक विश्वासी होता है.
एक विश्वासी आता है, जो प्रभु पे विश्वास करते हैं उसके जीवन से फल आते हैं, उसके जीवन से आशीष आती है। हालेलुया, समझ में आ रहा है? और ध्यान से सुनिएगा, जो भी लोग नहीं चाहते कि वो आशीषों से दूर हो जाए, वंचित हो जाए या उनके आशीष चोरी हो जाए, वो बिल्कुल भी यहां वहां ध्यान नहीं देंगे। बराबर सुनना। तो फल के द्वारा हमें क्या मिलता है? सॉरी, आत्मा के द्वारा क्या मिलता है? आशीष मिलते हैं, फल मिलते हैं। अभी वो आशीष, वो फलों को हमें क्या करना है? संभाल के रखना है। क्या करना है? संभाल के रखना है। वो आशीषों को हमें हमेशा के लिए बना के रखना है। देवाचं वचन म्हणतं की तुम्हाला फळ, तुमच्यामध्ये काय असले पाहिजे? फळ असावे, आणि ते फळ कशा असावे? टिकणारे असावे। कशा असावे? टिकणारे, टिकने वाले आशीष फल हमारे जीवन में चाहिए। तर एका व्यक्तीने काय केलं? द्राक्ष मळा लावला आणि त्याला काय घातलं? काय घातलं? कुंपण घातलं। काय घातलं? कुंपण घातलं। ह्यासाठी की चोरी करू नये, अजून काय? नाश करू नये, ते सुरक्षित राहावे, ते टिकून राहावे, ते जेव्हा परिपक्व होतील तर त्याचा आनंद आम्हाला मिळावा, राईट? त्याचा फायदा आम्हाला मिळावा, आम्ही ते खावं जेव्हा ते पूर्णपणे परिपक्व होईल। हालेलुया। जर कुंपण नाही घातलं, मला वाटतं आमच्या गावाला, म्हणजे माझ्या गावामध्ये खूप सारे द्राक्षमळे आहेत, तर आम्ही खूप चांगल्या रीतीने बघितलेलं आहे। कामगार ठेवतात है ना त्याचा सांभाळ करण्यासाठी। अजून काहीतरी महत्वाचं येतं देवाच्या वचनानुसार, आणि वचनानुसारच नाही परंतु ते खरे। गीतरत्न वाचूया आपण। गीतरत्न, गीतरत्न याचा 2 अध्याय आणि 15 वचन वाच। हालेलुया। हिंदी में पढ़ेंगे जल्दी कोई? अच्छा। जो छोटी लोमड़ियां दाग को, जो छोटी लोमड़ियां दाग की बारियों को बिगाड़ती है, उन्हें पकड़ ले। जो छोटी लोमड़ियां दांत के बारी को बिगाड़ती है, उन्हें क्या कर? पकड़। लोमड़िया मराठीमध्ये खोकड आणि छोटे कोले म्हटले। खोकड आणि छोटे कोले ते काय करतात? द्राक्षाच्या मळ्याला नाश करतात। म्हणून त्याला काय करा? पकडा, त्याला धरा। कारण आमच्या द्राक्षाचे मळे काय झालेत? फुलले आहेत। हमारे दांत की बात क्या हो गई? फूल गई। क्या परिपक्व हो गई, परिपक्व हो गई। तो अभी ध्यान देंगे यहां पर प्रियो, दांत की बारी हम है। कौन है? कौन है हम? कौन है हम? दांत की बारी हम है। तो क्या हो गई? परिपक्व हो गई, मतलब तैयार हो गई है। और जब दांत की बारी तैयार हो गई है तो लोमड़ियों से, छोटे छोटे लोमड़ियों से क्या करते? संभाल कर रखो। वो जो लोमड़ी नाश करती उसे, उसको बचा रखा, उस लोमड़ी को क्या कर? पकड़ ले। तो जे लहान कोल्हे आणि खोकडा आहेत त्यांना काय करायचंय? धरायचे। ते लहान है, मतलब कैसे? वो छोटे छोटे हैं, लोमड़ियां छोटी छोटी है, बहुत बड़ी बड़ी नहीं, लेकिन वही लोमड़ियां इस दांत की बारी को क्या कर रही है? नाश कर रही, दांत के बारी को खा रही, दांत के बारी को बर्बाद कर रही। इसलिए परमेश्वर का वचन कहता है कि उसको क्या करो? पकड़ो, क्योंकि दांत की बारी परिपक्व यानी तैयार हो चुकी है। यीशु मसीह ने हमें चुना, यीशु मसीह ने हमारे अपराधों को क्षमा किया, यीशु मसीह ने हमें आशीष देना शुरू किया। यीशु मसीह हमें आशीष देता है। हम अभी तैयार होने के स्थान पे आ चुके हैं। कौन से स्थान पे है?
तैयार होने के स्थान पे अभी हम थोड़े देर के लिए अगर अंतिम दिनों में आ जाते हैं तो यीशु मसीह का आना बहुत जल्द होने वाला है। यीशु मसीह बहुत जल्द आने वाला है और वचन के अनुसार उसकी कलीसिया को उसके लिए तैयार रहना है। क्या करना है? जैसे कि 10 कुंवारियां तैयार थी क्योंकि उनका दूल्हा उन्हें लेने के लिए आने वाला था, तो तैयार थी, रेडी थी। तो इस अंतिम समय में आकर हम रुके हुए, आकर हम मतलब हमारा जीवन चल रहा है, शुरू है। तो अंतिम समय में अभी तक हम प्रभु को धन्यवाद दे सकते हैं। जब से हमारा उद्धार हुआ है तब से लेकर अभी तक परमेश्वर ने उसकी असीम करुणा के द्वारा, असीम प्रेम के द्वारा परमेश्वर ने हमें क्या करा? संभाल के रखा है, सुरक्षित रखा है हमें और हमारे परिवारों को प्रभु ने उसके कुंपन के द्वारा संभाल के रखा है अभी तक। और इसलिए कि हम तैयार हो चुके, क्या हो चुके? तैयार हो चुके। अभी आने वाला यीशु मसीह हमें लेने को आएगा। अब तैयार है, रेडी है, फल जो है वो पक चुका है। अभी अंतिम घड़ी है। अभी ऐसा समय है कि कोई भी इस फल की बारी को, दाख की बारी को नाश ना करे। क्या ना करे? नाश ना करे। क्या ना करे? तो क्या कौन नाश कर रहा है उसको? छोटे कोल्हे यानी छोटे खोकड़ काय करता था? दागच्या बारीला काय करतात? नाश करता। छोटी छोटी लोमड़ियां दाग के बारी को नाश करे। तो ये छोटी छोटी लोमड़ियां कौन है? छोटी छोटी लोमड़ियां हे खोकड़ कोण आहेत? हे छोटे कोल्हे कोण आहेत जे फळ तयार झाले त्याला नाश करायच्या मागे आहेत? कौन बोलतो? मतलब शायद प्रभु में हम लोग ये ऊंचाई पर है। कौन से ऊंचाई पर है? यहां तक, मतलब इस ऊंचाई पर है। मतलब इतना हम मानते कि मैं प्रभु मध्ये इतका है। किती आहे? सब लोग इधर रहने दीजिए, इधर सुनो। हम लोग यहाँ पर है। कहां पर है? म्हणजे या मतलब समझ रहे आपको? विश्वास समजताय का? मी कुठे आहे? हाँ, डोंगरावर, हाँ, दगडावर, हाँ, टेरेसवर, सेंट लॉरेंटो। हम कहां पर है? ऊंचाई पर है। मतलब हम अपने आप को इतना ऊंचा मान रहे कि आता मी ह्या स्थानावर आहे, आता मी खूप पुढे आहे, आता माझी जागा अमके अमके है। हम लोगों को अगर ऐसा लगता है, लेकिन फिर भी हमें सावधान होने की जरूरत है। हमें अपने चारों ओर कुंपन लगाने की जरूरत है। फल पक चुका है लेकिन छोटी छोटी लोमड़ियां उसको खाने को, नाश करने को क्या है? टपून बसले, है ना? तो सिंह, गरजणाऱ्या सिंहासारखं काय झालं? फाड खायला टपून बसलं, लपून बसलं की कधी मी याला काय करेन? पण ह्या छोट्या छोट्या, तो गरजणारा सिंह मोठा आहे, पण छोट्या छोट्या लोमड़िया, खोकडे आणि छोटे कोल्हे काय करतात? त्याच्यापासून काय व्हायचं? काय समजता तुम्ही? छोटे कोल्हे आणि छोटे लोमडी खोकडे जे आहेत ते काय असावेत? काय असावेत तुमच्या हिशोबाने? लवकर बोला. काय छोटे कोल्हे, छोटे खोकड़े? मतलब ये ऊंचाई पर आप है, लेकिन फिर भी छोटे छोटे लोमड़ियां आपको क्या कर रही? मतलब आपके फल को क्या कर रही? आपकी दाग की बारी को नाश करने की कोशिश कर रही है, तो फल को नाश कर रही. जसे द्राक्षाचे जे घडा असतात है ना, तसे ते ठेवत नाही, ते नाश करत. छोटे कोल्हे आणि छोटे खोकड काय तुमच्या हिसाबाने? पटकन बोला, संपवायचं. आपल्या डॉक्टर लांब नाही जायचं, कारण तेवढं मी नाही. हा, शैतान आहे. हा, काय काय? मोठेपणा, घमंड आहे, राग आहे, चिडचिड आहे. हा, नेहमी सारखं शैतानाला काय अर्थ? हा, माहिती है ना, वो स्टोरी पता है ना आपको? शैतान रोज एक बार परमेश्वर के पास जाके रोता है, माहिती का? हा, काय होतं तो शैतान? एक दिवस त्याला लय टेन्शन झालं शैतानाला. काय झालं? करुणा, हा, कोणाला? शैतानाला लय टेन्शन झालं, लय डोक्याला ताप झाला आणि तो गेला डुलत डुलत.
आणि परमेश्वरासमोर परमेश्वराने पाहिलं म्हणे, अरे काय झालं म्हणे, तू रडायला लागला, तास चाललंय है ना. मग परमेश्वर म्हटला, शैतान म्हटला, हा मग रडणार नाही का म्हणे. मी रडणार, बस काय प्रभू. अच्छा बरं, काय झालं रडायला, एवढं कधी रडत नाही. नाही म्हणे, ती करुणा. काय म्हणे ते करुणापासून आलो म्हणे, आता करुणाच्या जवळून आलो. बरं, मग काय म्हणले करुणा. काय नाही म्हणे, त्या करुणाने पाप केलं. कुणी पाप केलं? कुणी केलं पाप? करुणाने पाप केलं. आणि जेव्हा चर्च मध्ये गेली किंवा पास्टरने विचारलं, तू बेटा काय पाप केलं, तू म्हणे शैतानाने मला पाप केलं. अरे म्हणे, प्रभू तू सर्व जाणणारा देव आहेस, तुला सगळं ठाऊकच आहे. हालेलुया, सगळं तुला माहिती आहे. मी कुठं काम करतो, कुठं नाही करत, काही ठिकाणी करतो, काही ठिकाणी लोकच करते स्वतः, त्यांना आवड असते. आणि काही झालं तर म्हणे शैतानाने केलं. शैतान, अरे करू तरी काय म्हणे लोक, समझ में आ रहा है आपका. तो हर समय शैतान नहीं होता, हर समय शैतान नहीं. आपके अपने शरीर की लालसा है, अपना आपका घमंड है, आपकी अपनी वासना है. अगर हम हमारे जीवन में देखेंगे तो हमारा बहुत कुछ है. और वैसे भी प्रभु का वचन कहता है कि तुमचा शत्रु शैतानच नाही, तर तुमचं शरीर हे देखील तुमचा शत्रू आहे. आहे का माझ्या बाइबल मध्ये असे वचन आहेत. हालेलुया, हालेलुया. तो हमारा देह भी हमारा दुश्मन है. परमेश्वर के कामों के लिए वो दुश्मनी करता है, दुश्मनी रखता है. तो बहुत बार ऐसा होता है, हम हमारे लालसाओं के कारण पाप करते हैं. दोष देते टाइम हम लोग शैतान को देते हैं. हर टाइम उसको दोष देना अच्छी बात. बेचारा रोता है वो, कभी कभी दया करो, क्योंकि बेचारे को बहुत बड़ी सजा मिलने वाली जो आपको नहीं मिलेगी. हालेलुया. उसको नरक में जाना है अनंत काल के लिए. कभी कभी उसके ऊपर दया करो. हालेलुया, हालेलुया. अनंत काळासाठी त्याला नरकात जायचंय. आता तो सध्या सुटलेला आहे, नंतर त्याला प्रमोशन मिळणार आहे. तुम्ही येणाऱ्या दिवसात प्रकटीकरण मध्ये शिकाल. हालेलुया. तो जैसे प्रकाश ने बोला, छोटी छोटी जो खोकडं आणि छोटे छोटे कोल्हे आहेत ते पिकलेल्या किंवा तयार झालेल्या द्राक्ष मळ्याला काय करत आहेत, नाश करत आहेत. त्याला काय करा, पकडा, त्याला पकडा, त्याला बांधून ठेवा, त्याला हकलून द्या, त्याला मारा. सिंपल सा पाप का सिंपल. अगर पाप को हमें समझना पाप क्या है, तो बहुत बड़े बड़े म्हणजे उड़ने की जरूरत नहीं. म्हणजे पाप को बड़े बड़े पापों को ढूंढने की जरूरत नहीं कि ये पाप, हे बिचारे तो पाप केलं म्हणजे पापी. आणि एखाद्या बँकेत दरोडा घातला म्हणजे पापी, एखाद्याचा मर्डर केला म्हणजे पापी, अजून कोणतं काय मोठं पाप ज्याच्यामुळे बदनामी होऊ शकते ते केलं म्हणजे पापी. एवढ्या पापापर्यंत जाऊ नका. मतलब वो पाप है ही. लेकिन अगर आप सोचते कि मैंने ऐसा, मी तो कधी कुणाचा खून नहीं केला, मी करू शकतो का? नहीं करू शकतो, और नहीं केला. लेकिन पाप को समझो, पाप की व्याख्या क्या है. शायद अगर मैं गलत नहीं हो तो याकूब उसका 4:17 वचन में होगा. ये राइट वचन. इसलिए जो कोई भलाई करना जानता हो, हाँ, और नहीं करता, उसके लिए पाप है. क्या है, समझ में आ रहा है? समझे? कितने लोग समझे? हाँ, चांगले करणे काय, हा काय शब्द मराठीमध्ये चांगले करणे. काय करणे? चांगले करणे कळत असून जर तो करत नाही तर ते काय आहे? खून केलाय का, व्यभिचार केलाय का, अजून काय म्हणतात, बँकेत दरोडा, कोणाचं पाकिट बिकिट मारलंय का, हा, अजून काय मोठी चोरी केली का? नाही. काय काय फक्त पापाची व्याख्या कशामध्ये पाप सापडतं आपका? हा, कुठे पाप कशामध्ये? चांगलं करणं. किती लोकांना चांगलं आणि वाईट कळतं? कमॉन, 1 2 3 4 सब लोक म्हणजे सगळे शहाणे आहेत तुम्ही. चांगलं करणं कळतं, चांगलं आणि वाईट, चांगलं आणि वाईट ये प्रचार करत. जर आता आलीच तू, जर ये जरा एक्सप्लेन करूया. चांगले करणे कळत असून जर ते करत नाही
तर त्यासाठी ते काय आहे? भलाई. काय शब्द हिंदी में? भलाई करना जानते हुए जो नहीं करता उसके लिए वो क्या है? तो छोटी छोटी बातें आते खोकड़ं आणि छोटे कोल्हे इथूनच उत्पन्न होतात. आमच्या आशीर्वादाला काय करतात? ते ग्रहण लावतात. आमच्या कुंपण म्हणजे कुंपण जर नीट नसेल तर त्या कुंपणातून ते घुसण्याचा प्रयत्न करतात. आमचं कुंपण तोडून फोडून त्याच्यामध्ये एंट्री करतात आणि जे घड द्राक्ष मळाला जे फळं आलेत ते काय करतात? चोरून म्हणजे लुटून ते नाश करून ते खातात आणि बरबाद करतात. छोटे छोटे पाप म्हणजे काय? चांगलं करणं आम्हा सर्वांना माहिती आहे तरी आम्ही ते करत नाही, तर ते आमच्यासाठी काय आहे? म्हणजे मला माहिती ह्या लेकराला अडचणीमध्ये, ह्या लेकराला दुःखामध्ये किंवा तिच्या लागणाऱ्या गरजांमध्ये मी पूर्ण सपोर्ट सहायता करू शकतो, तरी जर मी करत नाही तर ते माझ्यासाठी पाप आहे. व्यभिचार नाही केला, खून नहीं केला, मर्डर नहीं केला, चोरी नहीं केला, फक्त मी मदद नहीं की. अगर इसमें भी नहीं समझ में आता तो एक उदाहरण देके हम लोग खत्म करेंगे. जितना भी छोटा मैं चाहता हूं कि ये वचनों को आप समझे, सीखे, ध्यान में रखें. और आज का वचन आप सबों को जो प्रभु में पुराने मतलब सब लोग हैं उनको आशीष का कारण बने. लाजर और अमीर इंसान को कितने लोग जानते हैं? तो कौन स्वर्ग में गया और कौन नरक में गया? कौन बताएगा कि क्यों नरक में गया वो जो अमीर इंसान है, और स्वर्ग में जो है गरीब क्यों गया? अगर आप वो चैप्टर को पढ़ेंगे तो एक भी पाप का जिक्र उसके बारे में नहीं किया. याद रखना, क्या नहीं किया? एक भी पाप का जिक्र नहीं किया. ना घमंड का किया, ना व्यभिचार का किया, ना किसी को लूटने का किया, ना धोखाधड़ी का किया, ना वो किसी तरह का नशा करता था किया, ना व्यभिचार. मला नाही वाटत असं काही त्याच्यात आहे म्हणून, म्हणजे मला मी बरोबर असेल तो किसी भी पाप का जिक्र उसमें नहीं किया, फिर भी वो नरक में चला गया. फिर भी वो आनंद काल के जीवन को खो दिया. सिर्फ और सिर्फ आज के वचन के अनुसार अगर हम लोग को ऐड करेंगे तो हम कह सकते हैं कि भलाई करना जानते हुए भी अगर नहीं करता तो उसके लिए वो क्या है? तो उसको क्या भलाई करनी चाहिए थी कि जब भी वो खाना खाता था तो एक गरीब भिखारी लाजर उसके मेज के नीचे बाहर बैठ के उस खाने के लिए तरसता था, भूख के लिए तरसता था. एक रोटी आसानी से इंसान उस व्यक्ति को दे सकता था नहीं दे, क्योंकि उसका टेबल जो है खाने से भरा पड़ता था. एक रोटी थोड़ी सी सब्जी उस व्यक्ति को गरीब को दे सकता था, लेकिन कहीं पर भी जिक्र नहीं कि उसने दिया, उसके ऊपर दया की कुछ दया नहीं की. शायद वो सोचता होगा मैंने कमाया है, मैं धनवान हूं, जो कुछ है वो मेरा है. असते ना आपली मेंटॅलिटी की मी कमवलं तर मी माझे आयुष करणार, म्हणजे मी कोणाकडून मांगून नहीं, मैंने किसी को मांग के तो नहीं लिया ना, मैंने कमाया तो मुझे पूरा अधिकार है उसके ऊपर मतलब उतना खर्च करने का. लेकिन मैं आपको बता दूं कि जितना भी धन या जितना भी आपने कमाया हुआ है वो सिर्फ और सिर्फ आपका नहीं है, वो प्रभु का है. किसका है? प्रभु का है. हर एक रुपया का हिस्सा प्रभु को देना है. इसलिए बहुत बार मतलब हम लोग सीखते या सुनते हैं कि जब हम दशमांश देते हैं तो दशमांश ही प्रभु का नहीं, लेकिन जो आपके पास बचा कुचा है वो भी प्रभु का है. तो मैं ये नहीं बोल रहा हूं कि फिर बचा कुचा यहां आके डालो, लेकिन हम उसको प्रभु के वचन के अनुसार अच्छे से क्या कर सकते हैं? इस्तेमाल कर सकते हैं. वो आपके लिए भी है और उसका उपयोग औरों के लिए, किसी को दान धर्म करने के लिए भी है या नहीं है? वचनों में ऐसा है या नहीं है? तो उस
अमीर इंसान के ऊपर अगर आप ध्यान देंगे तो वो बहुत कुछ होने के बावजूद, अच्छा बुरा जानने के बावजूद भी कभी उस गरीब लाजर के ऊपर दया नहीं करता है और फिर वो अनंत काल के लिए नरक में चला जाता है। बाइबल नहीं बताती कि उसने कोई पाप किया था, नाही लिहिले त्याच्यात की त्याने अमुक अमुक पाप केलं। फक्त श्रीमंत मेला, सॉरी गरीब लाजर मेला तो कुठे गेला? स्वर्गात गेला। त्यानंतर श्रीमंती मेला आणि तो कुठे गेला? हा, एवढं बायबल सांगतो। समझ में आ रहा है क्या? समझ में आ रहा है? तो छोटी छोटी लोमड़िया, छोटे छोटे पाप, घमंड है, गुस्सा आहे, अजून काय? हा, देहाची कर्म तर हे कोणाची कर्म? एक शब्द काय दिला? हा, शैतानाची कर्म दिलेत का? लुसिफरची कर्म दिलेत का? विश्वास शैतानाला कधी म्हणायचं का? म्हणायचं मध्ये मध्ये, नेहमी नाही। हा, कोणाची कर्म लिहिले तिथं? कोणाची? तर देह, शरीराची कर्म, शैतानाची कर्म नाही। रडायला त्याला लावू नका। देहाची कर्मे तर उघड आहेत, काय? तीही जार कर्म, अशुद्धता, कामातुरपणा, मूर्तीपूजा, चेटक, वाईट, कलह, मत्सर, राग, कट, तट, फुटी, पक्षभेद, हेवा, काय? दारूबाजी, रंगेलपणा आणि अशा इतर गोष्टी ही देहाची कर्मे आहेत। ही शैतानाची कर्म, ही शैतानाची कर्म, हे शैतान के काम। कोणाचे काम तर एवढे मोठे? आणि पुढे असं शब्द शेवटला लिहिलाय, आणि अशी इतर, असं लिहिलंय ना। आणि अशी म्हणजे इथं काय लिहिता येणार? तो म्हणतो की आणि अशी इतर, आणि तिथे थांबतो, कारण म्हणतो ही लिस्ट काय संपणार? आता ही लिस्ट बसत नाही, तुम्ही बाकी ऍड करा वाचणाऱ्याने, तुमचे पाप ऍड करा, तुमच्या देहाची कर्मे ऍड करा। शैतानाला दोष देऊ नका, तुमची कर्मे ऍड करा। तुम्ही कसे? म्हणजे त्याच्यात एखादा जर नसेल तुमच्या लिस्ट मध्ये तर तुमचं दुसरंच काहीतरी असेल इतर, ते काय करायचं? हे खोकडं आणि छोटे कोल्हे हे काय आहेत? बोला, हे खोकडं आणि कोल्हे छोटे, बोला। आणि ते तुमच्यामध्ये, हा, हे खोकडे आणि छोटे कोल्हे काय आहेत? हालेलुया, हालेलुया। देवाचं वचन म्हणतं याला पकडा, कारण द्राक्ष मळलेली काय झाली? फुलली आहे, तयार झाले आहे, आणि जर का तुम्ही याला पकडणार नाही तर हे द्राक्ष मळीला काय करून टाकतील? नाश करून टाकतील। म्हणजे जे तुम्ही देवाचे निवडलेले आशीर्वादित लेकरं आहात, त्या आशीर्वादाला हे छोटे छोटे खोकडं, छोटे छोटे कोल्हे काय करतील? वेळीच ह्या खोकडाला आवरा। काय करा? काय करा? वेळीच ह्या खोकडाला आवरा, नाही तर हे खोकडे जर का तुमच्या द्राक्षमळीच्या बागेत शिरले, एक द्राक्ष खायला ठेवणार नाही। एक द्राक्ष आंबट होतं का गोड माहिती नाही। कधी कधी शेतकऱ्याचे असं झालं होतं का नाही? शेतीची काय होते, म्हणजे फळं आलेलं असतात, पीक आलेलं असतं, अचानक निसर्गाचा काय होतो? एक हात त्यांच्यावर पडतो शेतकऱ्यावर, आणि पूर्ण काय होतं? शेती नाश होते। शेतकरी डोक्याला हात लावून बसतो आणि म्हणतो ते उभं पीक मी माझ्या डोळ्याने पाहिलं, पण त्याची चव कशी होती ती मात्र ख्रिस्ती जीवन जगत असताना आम्ही टप्प्याटप्प्याने आशीर्वादित होत, आशीर्वादित होत, आशीर्वादित होत, आशीर्वादित होत, आणि शेवटच्या अनंत काळाच्या टप्प्यापर्यंत येऊन ठेवतो। कधी येशू ख्रिस्त येऊ शकतो? अख्खं पीक तयार आहे, ते खोकडं आणि छोटं कोल्हे जर का लागले नाही, येशू ख्रिस्त येईल।
ज्यांना नाही ते त्यांना घेऊन जाईल आणि हे पाच जाईन निर्णय अख्खं आयुष्य मी चर्चमध्ये घातलं, अख्खं आयुष्य मी प्रार्थनेत आलो, अख्खी आराधना माझ्या अंतरमध्ये चालायची, अख्खं चर्च माझं ऐकायचं. मी आजच्या चर्चचा हिरो होतो, मी हिरोईन होते, मी चिंगा होतो, मी गोम्या होतो, पण मी ते स्वर्गीय सुख कसं असतं ते रॅप्चर मध्ये उडलं कसं जातं त्याचा देखील मला अनुभव नाही. मी खेळत राहिलो महासंकट काळात. आता काय समझो, मैं थोड़ा इधर कर रहा हूँ एक्टिंग, लेकिन इसके पीछे बहुत सच्चाई है, मतलब गंभीर विषय. छोटे कोल्हे, छोटे खोकड आमचं आध्यात्मिक जीवनचे देवाने आम्हाला आशीर्वादित केलंय. जे देवाने ज्या लेवलला धरून आम्हाला घेऊन जाण्याची देवाची इच्छा आहे ते आम्ही छोट्या छोट्या खोकड्या आणि खेकड्या खोकड्यामुळं आणि कोल्ह्यामुळे काय करत आहोत. त्याला पकडा देवाचं म्हणतं, त्याला काय करा, त्याला चलो खत्म हुआ है. लेकिन एक उदाहरण सामने आया, वो देखे मैं खत्म करूंगा. बॉटल में पटकन जे मला मोकळीच पाहिजे. बरणी किती लोकांना माहिती आहे दुकानातली बरणी काचेची, प्लास्टिकच्या, तर त्याला छोटे झाकण असतं आणि इथे मोठे असते. झाकण काय असतं? हा झाकण काय असतं? एका लहान मुलाला, ध्यान से सुनना, एक छोटे बच्चे को जिस बरनी में बहुत सारे काजू बादाम रखे थे, तो उसको काजू और बादाम खाने थे. तो चुपके से किचन में जाता है, उस बरनी को, उस बॉटल को क्या करता है, लेता है, उसका ढक्कन खोलता है और उसमें हाथ डालता है. हाथ तो अंदर जाता है, वो मुट्ठी भर लेता. कितना लेता? त्याला खूप सारे जास्त खातात. तो त्याचा हात टाकतो आणि आता आज हा हात झाला ना, झाकाने मोकळा होता. आपल्याला काय आता तो ओढतो ते काय सोडीना, काजू बदाम काय सोडीना, आणि त्याला तर ते खायचे आणि बरणी त्याला सोडीना. बॉटल उसको नहीं छोड़ना है काजू बादाम को. आजी पाहते, गुरुन आजी पाहते आणि म्हणते बेटा काय झालं, काय करतो? नाही आजी म्हणे मला एक खायचं म्हणे, ते काय बाहेरच आहे ना घरात. आजी म्हणणारे बेटा तुला हात काय बाहेर मोठा कर, नाही म्हणे मला ते खायचं. आजी म्हणे तू ते सोड मग तुला मिळेल. तो म्हणे नाही. बरणी ओढतोय हात. आजीने समजावून सांगितलं तू हातातल्या आधी काजू बदाम काय कर, सोड, तुला मी देते म्हणे. हालेलुया, हालेलुया. आणि मग त्या लेकराने ऐकलं, त्याने ते जसं सोडलं तसं हात मोकळा झाला आणि हात काय झाला बाहेर. आजीने त्याला जेवढे काजू बदाम पाहिजे होते तेवढे. आपण काय शिकूया त्यांना येतात? त्याचे छोटे कोल्हे आणि खोकरे जे आपण धरले, आता जी लिस्ट वाचली आणि त्याच्या पुढे लिहिले आणि असे इतर. मला आवडले, आधीच आवडलं एवढ्या वर्षात, म्हणजे जास्त फोकस झालं. हा शब्द म्हणजे पहिल्यांदा एवढा फोकस झाला. असे आणि इतर खोकरं आणि कोल्हे. आम्हाला खायचंय भरपूर, कमी खायचंय का कोणाला? कोणाला स्वर्गीय म्हणणं, कोणाला किती लोकांना खायचंय? तो मिळणार आहे का नाही मिळणार आहे? की तो इस्रायली लोकांसाठीच होता? आपल्याला मिळणार आहे का नाही मिळणार आहे? कशावरून म्हणता तुम्हाला मिळणार आहे?
कशावरून म्हणता माहित नाही, अरे वचनात लिहिले, जो जे पाएगा उसको मन्ना मिलेगा, मतलब खाने को मिलेगा. तर ते फक्त इस्रायली लोकांसाठी नाही, तुम्ही आणि मी स्वर्गात गेल्यानंतर आम्हाला पण तो स्वर्गीय मन्ना काय मिळणार आहे? जीवनाच्या झाडाचं फळ. ते फक्त एडन बगीच्यातच नव्हतं किंवा तिथेच नाही राहणार आणि ते संपलं, काय झालं माहित नाही, परंतु जो जय पाए उसको जीवन के पेड़ का फल खाने को मिलेगा. म्हणजे ते फळ देखील तुम्हाला खायला मिळणार आहे. आणि सगळ्या गोष्टी ज्या तुम्हाला खाण्यासाठी आवडतील त्या सगळ्या गोष्टी स्वर्गीय राज्यामध्ये तुम्हाला मिळतील. म्हणजे भरभरून तुम्हाला मिळेल. त्याने जर बरणीत हात घालून तुम्हाला खोकडं आणि खेकडेच खायचे कोल्हे, ते काय करावं लागतील? मूठ काय करावं लागेल? जर आनंदाने मोकळेपणाने जर बदाम बाहेर आणून जर खायचे तर मूठ सोडावं लागेल. आणि जर तुम्ही जिद्दीलाच आहे का एवढ्या हाताचे एवढेच आले पाहिजे, मी काय सोडणारच नाही, तर खायला नाही भेटणार आणि हात अडकून कितने लोगों को समझना है? बोला मी परमेश्वराची, मी परमेश्वराचा द्राक्षमळा आहे आणि मी फळद्रूप आहे. बोला मी परमेश्वराचा द्राक्षमळा आहे आणि मी फळद्रूप आहे. मी कधीही केव्हाही कुठल्याही खोकडाची किंवा छोट्या कोल्याची लागण माझ्या द्राक्षमळ्याला लागू देणार नाही. नाश होऊ देणार. आलेले फळ मी आणि माझं कुटुंब त्याचा फायदा घेणार, आशीर्वादित होणार, ते खाणार आणि ते टिकून ठेवणार. हालेलुया, हालेलुया. प्रियानो, आप आशीष के क्या हकदार नाही. मराठीमध्ये तुम्ही आशीर्वाद मिळविण्यास पाचारण केलेले लोक आहेत. आप आशीष पाने के लिए बुलाए गए लोग हो. बोलो मैं आशीष पाने के लिए बुलाया हूं. कम ऑन, बोलो मैं आशीष पाने के लिए बुलाया हूं. तो आगे चलकर कोई बीमारी मुझ पे काम नहीं करेगी, कोई कर्जा मुझ पे काम नहीं करेगा, कोई अशांति मुझ पे काम नहीं करेगी, कोई दुष्ट आत्मा मुझ पे काम नहीं करेगा. मेरे जीवन में, मेरे परिवार के जीवन में आशीष ही आशीष, आशीष ही आशीष, आशीष ही आशीष बनी रहेगी. हालेलुया. ताई हम अपने आंखों को बंद करें, हम लोग खड़े रहेंगे. कम ऑन जल्दी.